सायंकाळचे 4:30 वाजलेत. वैभववाडीच्या दिशेने निघालोय. महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल वैभववाडी तालुक्यातील नापणे या गावामध्ये तयार करण्यात आला. त्याचं उद्घाटन नुकतंच झालं होतं. नामदार नितेशजी राणे यांच्या संकल्पनेतून हा पूल नापणे या ठिकाणी उभारला आहे. तो बघायला आपण चाललोय. आमच्यासोबत राहा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट्स करा. अरुड आहे. चल साई, कुठे आलाय तू? कसले धबधबा? कुठचा धबधबा? या अरे परी कुठे? लवकर ये का पिल्लू. पिल्लू मिनाटी आली. पिल्लू धावू नकोस, धावू नकोस. हा भाई तू नाही एंट्री. वैभववाडीवरून जवळपास 10 ते 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या हा धबधबा. या धबधब्याजवळ आपण आता पोहोचलेलो आहोत. अतिशय सुंदर परिसर आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेला संपूर्ण परिसर आहे आणि याचाच उपयोग करून अतिशय चांगला एक ब्रिज जो महाराष्ट्रातला पहिला काचेचा पूल म्हणून ओळखला जातोय, तो पूल या नापणे धबधब्याजवळ उभारण्यात आला आहे. तिथे आपण आता पोहोचलेलो आहोत. पाऊस पडतोय थोडा थोडा, त्यामुळे सावकाश या संपूर्ण पायऱ्यावरून आपण सावकाश जायचं आहे खाली. काचेचा पूल बघताय तुम्ही. नितेश राणेंचा बोर्ड लावलेला आहे, फलक लावलेला आहे. नामदार नितेश राणे यांनी देवगडचा जसा पर्यटनाच्या माध्यमातून विकास करण्याचा ध्यास घेतलेला आहे, तसाच आता आपला वैभववाडी तालुका देखील पर्यटनदृष्ट्या विकसित व्हावा यासाठी ते प्रयत्न करत आहेत. नमस्कार, मी राजेंद्र लाडलाय. बरे कोकणी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. नापणेमध्ये आलो आहे. वैभववाडी तालुक्यातील नापणे या धबधब्यावर आपण आहोत. महाराष्ट्रातला पहिला काचेचा पूल आपण बघतोय, एन्जॉय करतोय. या संपूर्ण हा परिसर तुम्हाला मी दाखवतो. हा बाजूला बघतोय, इकडे मुख्य धबधबा आहे आणि हा संपूर्ण काचेचा पूल आहे. खूप छान. बघा काही कसं वाटतंय, मस्त वाटतंय. वरच्या बाजूला गाडी पार्क केल्यानंतर आम्ही आता या ठिकाणी पोहोचतोय. पायऱ्या आहेत, निसरड्या पायऱ्या आहेत. पाऊस पडतो त्यामुळे अत्यंत सावधगिरीने उतरावं लागतंय. पावसाळा आहे तरीसुद्धा मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसते आणि या काचेच्या पुलावर केवळ आणि केवळ 25 माणसांना जायला परवानगी आहे. 25 माणसांची क्षमता आहे असा बोर्डसुद्धा बाहेरच्या बाजूला लावलेला आहे आणि मला त्या ब्रिजवर सुद्धा एक बोर्ड लावलेला आहे. 25 फक्त माणसं एका वेळी त्याच्यावर जाऊ शकतात. गर्दी बघा, मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गर्दी आहे. मातीचे पाय येऊन काय वाव, कशाला हो परी, खूपच छान. बाय किती मस्त. गेले 7-8 दिवस सातत्याने पाऊस पडतोय, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हा जो वाहन आहे, नदी आहे, प्रवाहित झाला आहे. धबधबा प्रवाहित आहे, त्यामुळे या पुलावर सुद्धा थोडं पाणी साचलेलं आहे. अत्यंत सावधगिरीने हे सर्व पाहावं लागतं. माझ्या बाबतीत काही प्रसंग घडला आहे हे शूटिंग करताना, तो पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ नीट बघा. हे बघा, हे आरू मोबाईल पडला आणि हातात एवढं दणकं मिळालं. पकड जरा, हातात एवढं दणकं मिळालं ना. त्याला वाटलं काय नाही, खाली उतरायचं बघितलं नाही. आता मोबाईल गेला होता तिकडनं. आता दणकं मिळालं मोठा. हो, इथे दाब करा, दाब दाब दाबून दे, दाबून दे. धबधबा आयला
दाबून दे खाली खाली. हां तिथे तिथे हां तेच. हे दाबून दे जरा. बघा आता, बघ इकडे. आता हा जो प्रसंग बघितला आहे तुम्ही, तो याच्यामध्ये हा माझा मोबाईल चालू आहे. मी पडलो तिथून पायऱ्यावरून. तो शॉट मी तुम्हाला दाखवतो. पण तुम्हाला सर्वांना विनंती करेन की या परिसरात तुम्ही कधी आलात तर जी चूक मी केली ती तुम्ही कधी करू नका. कारण या परिसराचं संपूर्ण शूटिंग करत असताना भान राहत नाही, निसर्ग सौंदर्याने आपण मोहित होऊन जातो आणि थोडंसं भान राहत नाही. ही चूक माझ्याकडून घडली. मात्र तुम्ही सावधगिरीने या पुलावरून नेहमी या पूल पहा, मात्र अत्यंत सावधगिरी बाळगा. काय झालं होतं हे तुम्हाला मी दाखवतो आहे. मी शूटिंग करत असताना पायाकडे माझं लक्ष नव्हता. एक स्टेप आहे, थोडं उंची कमी आहे, त्या ठिकाणी माझा पाय चुकला आणि मी पडलो. थोडक्यात माझा मोबाईल बचावला. तो संपूर्ण प्रसंग माझा भाऊ समोरून माझं शूटिंग करत होतो सर्व, त्यामध्ये चित्रित झाला आहे. तो मी ॲड करतो आहे. मात्र सर्वांना पुन्हा पुन्हा विनंती करेन की अशा प्रकारची चूक आपल्याकडून होऊ नये. अत्यंत सावधगिरीने आपण या संपूर्ण परिसराचं दर्शन घेऊ. या पुलावरून आता तुम्ही बघताय पाणी खाली दिसतं, क्लिअर दिसतंय. नशीब चांगलं होतं म्हणून माझा मोबाईल आणि मी सुद्धा बचावलो. आपणा सर्वांना विनंती असेल की असं काही करू नका. सावधगिरीने सर्व चित्रीकरण करा. आता आमची परी पुलावर उभी आहे, मजा करते. परी 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 पाणी बघ खाली. खाली कुठे आहे? इकडे वरती बघ, वरती बघ, वरती बघ, वरती बघ. इकडे माझ्याकडे बघ वरती. अरू मी काढतो, चल मी काढतो सेल्फी. हे बघाय मुग्धा सेल्फी काढते. मुग्धा काढ सेल्फी. चलो, मुग्धाने सेल्फी काढलेली आहे. आणि आता चला बाहेर, गर्दी कमी करा. हे चल परी परी सेल्फी. देवगड कणकवली वैभववाडीचे आमदार आणि नामदार नितेशजी राणे यांच्या संकल्पनेतून तयार झालेला महाराष्ट्रातील हा पहिला काचेचा पूल आहे. या भागात कधी आलात तर नक्की भेट द्या. कसा वाटला ब्रिज? इकडे इकडे कसा वाटला? कसा आहे? मस्त आहे. फुल पकड. हां काढतो. वैभववाडी तालुक्यातील नापणे या गावात निसर्गाच्या कुशीत वसलेला हा संपूर्ण परिसर आणि त्या धबधब्याच्या जवळपास मानवनिर्मित हा काचेचा पूल अतिशय सुंदर तयार झालेला आहे. आपल्याला तो खुणावतो आहे. या भागात कधी आलात तर नक्की या ठिकाणी या पर्यटकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी या भागात करायला सुरुवात केली आहे. अत्यंत आकर्षक पद्धतीने ही संपूर्ण सजावट केलेली आहे. अत्यंत ग्रामीण भागात अतिशय चांगल्या पद्धतीने हा पूल साकारला आहे. पर्यटकांना तो खुणावतो आहे. वैभववाडी येथून 10 ते 15 किलोमीटर अंतर, तसेच मुंबई गोवा महामार्गावरून खारेपटण वारगाव जवळून आपण आतमध्ये येऊ शकतो किंवा तळेरेवरून सुद्धा आपण वैभववाडी रेल्वे स्टेशनकडे जो येणारा रस्ता आहे त्या रस्त्याने या नापणे धबधब्याजवळ पोहोचू शकता आणि हा काचेचा पूल, महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल नक्की पाहू शकता. वेळ मिळाला तर नक्की या ठिकाणाला भेट द्या आणि पाहत राहा लय भारी कोकण.